तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे टार्गेट जी के यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत राज्य धोरणाची नीती निर्देशक तत्त्वे, जो की खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्या महाराष्ट्रातील कोणत्याही सरळ सेवा परीक्षा देण्यासाठी. आणि आज आपण हा टॉपिक बघणार आहोत. तर हा जो विषय आहे हा MPSC, SSC, GD, पोलीस भरती, तलाठी व इतर सर्व सरळ सेवांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्ही हा शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. सुरुवात करताना आपण सर्वात अगोदर बघू की राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे जे आहेत हे संविधानाच्या भाग 4मध्ये कलम 36 ते 51पर्यंत आहेत. आता आपण स्टेप बाय स्टेप बघू. तर सुरुवात करू आपण कलम 36 पासून. कलम 36मध्ये राज्याची व्याख्या केलेली आहे, जी कलम 12मध्ये पण केलेली आहे. नेक्स्ट कलम आहे 37मध्ये मार्गदर्शक तत्त्वे जे आहेत हे न्यायालयात अंमल करण्यायोग्य नाहीत पण शासनासाठी मूलभूत आहेत. ठीक आहे. पुढचं कलम आहे कलम 38नुसार सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय सुनिश्चित करून कल्याणकारी राज्याची स्थापना करणे असं सांगितलेलं आहे. कलम 39मध्ये साधनांचे समान वितरण, समान संपत्ती उत्पादन साधनांचे सामाजिक हितासाठी नियंत्रण. कलम 39A मोफत व कायदेशीर मदत व समान न्याय स्थापन करणे हे कलम 39A नुसार सांगितलेले आहे. म्हणजेच 39 क. कलम 39 ख बालकांचे शोषण व काम करणे रोखणे, म्हणजे बालमजुरी करण्यापासून रोखणे व त्यांचं कलम 39 ख बालकांचे शोषण व काम करणे रोखणे. नेक्स्ट कलम आहे कलम 40 ग्रामपंचायतींची संघटना करून त्यांना स्वायत्तता देणे, हे कलम 40नुसार आपल्याला सांगितलेलं आहे. कलम 41 सांगते काम, शिक्षण व सार्वजनिक मदतीचा अधिकार. प्रत्येक भारतीय नागरिकाला कामाचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, सार्वजनिक मदतीचा अधिकार आहे. नेक्स्ट कलम बघू आता आपण. नेक्स्ट कलम 42 कुठं आहे? हां, कलम 42 आपल्याला सांगते कामाच्या न्याय व मानवी अटी व मातृत्व सवलतीची तरतूद. म्हणजे काय? आपण जिथे काम करतो तिथे ठरलेले तास असावं, कमीत कमी वेतन असावं की ज्यामुळे आपलं जे उदरनिर्वाह तो भागेल, आणि मातृत्व सवलतीची तरतूद केलेली आहे. नेक्स्ट कलम बघू आपण कलम 43. कलम 43मध्ये काय सांगते? कलम 43 आपल्याला सांगते कामगारांना निर्वाह वेतन, सुखी जीवन व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे. यामध्ये अजून 2 अनुच्छेद आहेत, म्हणजे क्लॉज आहेत. कलम 43 क सांगते की उद्योगांचे व्यवस्थापन कामगार सहभागाने व्हावे, म्हणजे उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग असावा. कलम 43 ख मध्ये सहकारी संस्थांच्या स्वयंस्फूर्तीने स्थापना, स्वायत्तता व व्यावसायिक व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे आहे. ठीक आहे. कलम 43 ख नुसार सहकारी संस्थांची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट कलम बघू आता आपण. कलम 44 आपल्याला सांगते संपूर्ण भारतात एक समान नागरी कायदा लागू करणे. सध्या कोणत्या राज्यात आहे UCC? तर सध्या उत्तराखंड राज्यामध्ये UCC लागू आहे. कलम 45 आपल्याला सांगते की कलम 45 नुसार 6 वर्षाखालील मुलांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण. म्हणजेच काय? तर जे काय सध्या अंगणवाड्या आहेत, हे अंगणवाड्या जे आहेत हे कलम 45 नुसार स्थापन केलेले आहेत. कलम 46 नुसार अनुसूचित जाती, जमाती व कमकुवत घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितांचे संवर्धन करणे हे राज्याची जबाबदारी राहील असं सांगितलेलं आहे. कलम 47 पोषण स्तर व जीवनमान उंचावणे, जनतेचे आरोग्य सुधारणे व मद्यपानावर बंदी. जे काय दारूबंदी कायदा सध्या अंमलात आहे तो कलम 47 नुसार आहे, आणि राज्यातील नागरिकांचे सर्व म्हणजे जे काय त्यांचं जीवनमान आहे, त्यांचा पोषण स्तर आहे हे सुधारवण्याचे कार्य राज्याने बघावे असं आपल्याला कलम 47 सांगते. नेक्स्ट कलम बघू आपण. कलम 48 आपल्याला कृषी व पशुपालनाचे आधुनिकीकरण व गौ संरक्षणाबद्दल सांगते. कलम 48मध्ये अजून एक उपकलम आहे, ती आहे पर्यावरण, वने व वन्यजीवांचे संरक्षण व सुधारणा. हे कलम 48 नुसार राज्याचं कार्य आहे व प्रत्येक भारतीयांचं पण एक आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाविषयी कर्तव्य राहते की पर्यावरण व वनांचं, वन्यजीवांचं संरक्षण व्हावं व त्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, पर्यावरणात सुधारणा व्हावी, हे कलम 48 क सांगते आपल्याला. नेक्स्ट बघू आपण. कलम 49 राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके, ठिकाणे व वस्तूंचे संरक्षण करणे. हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे व राज्याची जबाबदारी पण आहे, हे कलम 49 आपल्याला सांगते. नेक्स्ट कलम 50 न्यायव्यवस्था व कार्यकारी विभाग वेगळे करणे
म्हणजे काय, तर जे आपली न्यायव्यवस्था आहे आणि जे आपले कार्यकारी विभाग आहे, कार्यकारी विभाग म्हणजे राज्य विधानमंडळे म्हणा, पार्लमेंट म्हणा, हे न्यायव्यवस्था कार्यकारी विभागात येते. तर यांचं जे कार्यक्षेत्र आहे हे स्वतंत्र ठेवणे हे कलम 50 नुसार आपल्याला सांगते. कलम 51 आपल्याला आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा टिकवणे व राष्ट्रांमध्ये मैत्री व सहकार्य वाढवणे हे आपल्याला सांगते. म्हणजे आंतरराष्ट्रीय शांततेचे व सुरक्षेशी संबंधित कलम कोणता आहे, तर कलम 49. तर अशा प्रकारे आपले राज्याचे निर्देशक तत्वातील जे काय प्रमुख कलम आहेत, म्हणजे सर्व 36 ते 51पर्यंत सर्व झालेले आहे. आता आपण याच्याशी संबंधित जी काय घटनादुरुस्ती आहे ते बघू आपण. ठीक आहे. तर सर्वात पहिले शॉर्टकटमध्ये आपण जे काय आतापर्यंत शिकलो त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. तर थोडीशी ती माहिती अशी आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर आहे. याचा भाग 4 कलम 36 ते 51पर्यंत आहे. यांचं जे नेचर आहे ते नॉन जस्टिसिएबल आहे, म्हणजे हे न्यायालयात आपण अंमल नाही आणू शकत. आणि यांचं जे काय मेन उद्दिष्ट आहे हे सामाजिक, आर्थिक व राजकीय लोकशाही स्थापन करणे आणि जे राज्याचं कल्याण साधणे. याचा जो सोर्स आहे म्हणजे स्रोत आहे, याचा सोर्स आहे आयरिश कॉन्स्टिट्यूशन. आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधून हे आपल्या भारतीय संविधानात घेतलेले आहे. आणि याचं जे काय स्टेटस आहे हे फंडामेंटल इन गव्हर्नन्स, मोरल, पॉलिटिकल कंपास फॉर लॉ मेकर. म्हणजे जे आपले कायदे बनवणारे, जे काय पार्लिमेंटमध्ये बसतात आपले जनप्रतिनिधी, त्यांच्यासाठी हे एक कंपास म्हणून, म्हणजे एक काय म्हणतात त्याला, हे एक त्यांच्यापुढे एक निर्देशक आहेत की बा कायदे कसे बनवावे. ठीक आहे. तर याच्याशी संबंधित जे काय आता घटनादुरुस्ती आहेत ती मेन जसे की कलम, हे थोडं आपल्याला खूपच अंदूक दिसत आहे तर त्याबद्दल सॉरी. कलम म्हणजे आता जे 42वी घटनादुरुस्ती आहे 1976ची, त्यानुसार कलम 39A, 43A आणि 48A संविधानामध्ये ॲड केलेलं आहे. तर ते कोणते कलम आहेत? 39A आपल्याला सांगते की इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड. म्हणजे जसे की कलम 39A मोफत कायदेशीर मदत व समान न्याय हे 42वी घटनादुरुस्तीनं ॲड केलेलं आहे. अजून केलेलं आहे हे वाला, उद्योगांमध्ये कामगारांचा सहभाग असावा उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये. अजून एक केलेलं आहे ती आहे हे अनुच्छेद 48 कलम 48 पर्यावरण, वने व वन्यजीवांचे संरक्षण व सुधारणा. हे आपल्याला 1976च्या 42वी घटनादुरुस्तीनं ॲड केलेलं आहे. अजून हे जे दोन आहेत हे दोन एवढे इम्पॉर्टंट आहेत परीक्षा दृष्टिकोनातून, तर मी तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं ध्यानात ठेवा. ठीक आहे. आता 44वी घटनादुरुस्ती 1978नुसार 38 कलम 38 ॲड केलेलं आहे. कलम 38मधलं कोणतं अनुच्छेद, तर त्याच्यामध्ये कलम कोणता आहे ते, कलम 38च आहे. कलम 38 केलेला आहे ॲड. त्यामध्ये उपक्लॉस आहे, तर उपक्लॉस मी इथे दिलेलं नाही, पण तो क्लॉस हाच आहे, संपत्ती व साधनांच्या सामाजिक हितासाठी नियंत्रण याच्याशी संबंधित आहे. तर तुम्ही तो ध्यानात ठेवा. ठीक आहे. आणि अजून आहे 2002ची घटनादुरुस्ती जी 86 आहे, ही खूप इम्पॉर्टंट आहे. यानुसार काय केलेलं आहे, जो आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्यामध्ये 21A नुसार जो शिक्षणाचा अधिकार आहे वय 6 ते 14पर्यंत ते ॲड केलेलं आहे. आणि अजून 97वी घटनादुरुस्ती जी आहे 2011ची, त्यानुसार आपल्याला सहकारी संस्थांच्या स्वयंस्फूर्तीने स्थापना व स्वायत्तता व व्यावसायिक व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे हे जे अनुच्छेद आहे हे 97वी घटनादुरुस्तीनुसार आपल्या नीती निर्देशक तत्वांमध्ये ॲड केलेलं आहे. तर अशा प्रकारे राज्यघटनेतील निर्देशक तत्व आहे. उम्मीद करतो, म्हणजे आशा करतो की तुम्हाला सर्व हे समजले असेल. आणि तुम्ही आतापर्यंत जर लेक्चरला बघितले असेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंट करून सांगा लेक्चर आजचं कसं आहे, कसं नाही, काय तुम्हाला कसं वाटलं. तर ठीक आहे, मग भेटू आपण आता पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.